नाश्ता तयार आहे, मी आता आणतच होते हा बाहेर. हो वहिनी ते होईलच, पण पण काय, काही बोलायचंय का तुला? अगं मग बोल ना. मगाशी सारंगला भेटायला राजकुमार सर आले होते वर. अच्छा, ते आले का? कधी आले? काल रात्रीच आलेत. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तुम्हाला आठवतंय ना वहिनी, जेव्हा राजकुमार सरांचं ते बाहेरचं प्रकरण सगळ्यांसमोर आलं होतं, तेव्हा तिलोत्तमा मॅडमने राजकुमार सरांना घराबाहेर काढलं होतं आणि त्या तुमच्या पाठीशी अशा खंबीरपणे ठामपणे उभ्या होत्या, तुमच्या आईसारख्या. मग आता त्यांनी मोनिकाताईंना सून म्हणून कसं काय स्वीकारलं? म्हणजे एक माणूस इतका कसं काय बदलू शकतो, ह्यावर विश्वास नाही बसत आहे माझा. नाही सावली, खरं तर सुरुवातीला आईने मोनिकाला पण घरात घेतलं नव्हतं. आणि खरं सांगू का, ज्यावेळी हे सगळं घडत होतं ना, तेव्हा माझी तब्येत खूपच बिघडलेली. मला शुद्धच नव्हती, मला काहीच कळत नव्हतं. जिवंत असून सुद्धा नसल्यासारखीच होते मी. आणि जेव्हा राजकुमार मोनिका या घरात आले तेव्हा त्यांच्याबरोबर शुभ्रा होती. शुभ्राला बघून आईंचा नाईलाज झाला. तुला तर माहिती आहे, नातवंडांचा प्रश्न आला की आई किती हतबल होतात ते. म्हणून नाईलाज म्हणून आईंना मोनिकाला या घरात घ्यावंच लागलं. वहिनी सॉरी, मी जुन्या जखमात उकरून काढल्या. सावली, या अशा जखमा आहेत ना, ज्यांच्यावर खपली कधीच धरत नाही. अजून एक विचारू वहिनी? विचार. आपले बाबा म्हणजे मला वाटलं होतं की ते बिझनेस मीटिंगसाठी वगैरे बाहेर गावी गेलेत. खरं सांगायचं तर मलाही माहिती नाही ते कुठे आहेत. म्हणजे अचानक ते एक दिवस गायबच झाले. आम्ही सगळ्यांनी खूप शोधायचा प्रयत्न केला त्यांना, पण ते कुठेच सापडले नाहीत. आणि आता इतकी वर्ष झाली आहेत की आम्ही सगळ्यांनी आशाच सोडून दिली. पण आई मात्र आशा लावून बसले आहेत की बाबा कधी ना कधी या घरात परत येतील. बरं. वहिनी, सुशीलाताई सकाळपासून दिसल्या नाहीत मला. वहिनी, सावली वहिनी. काय झालं हो बबलू दादा? मला वाटलंच तुम्ही इथेच भेटणार मला. काय झालं हो दादा? हे काय आहे तुमच्या हातात? कालचे रिपोर्ट मोनिका वहिनीने वाचायला घेतले होते, तिथेच ठेवले. आता हे रिपोर्ट तिला तुम्हाला आमच्या हातात लागले असते, वाट लागली असते ना आपली. उलट मी तर म्हणते आपण हे रिपोर्ट्स आईंना देऊयात. म्हणजे हे रिपोर्ट्स बघून का होईनात, भैरवीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल ना. नाही वहिनी, घाई करून नाही चालणार. समजा जर हे रिपोर्ट्स आपण तिलोत्तमा मॅडमना दिले आणि हे भैरवी माईंना कळलं ना, तर ते दुसरा कुठला तरी प्लॅन तयार करते. हे पण बरोबर आहे तुझं. मग काय करायचं? आपल्याला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल. असो, वहिनी तुम्ही तिलोत्तमा मॅडमसाठी नाश्ता घेऊन जा, मी इथलं सगळं आवरते. अरे देवा, बोलण्याच्या नादात चहा बनवायचाच राहिला की. वहिनी, नाश्ता झालाय ना, चहा तुम्ही बनवा ना. मला जरा अमृता वहिनीशी बोलायचं आहे. मी त्यांना देऊन येऊ हे? हो ग, नको टेन्शन घेऊस. मी तुला सांगते ना, जा बिंदास. ठीक आहे, मी आलेच. चहा ठेवशील ना? हो वहिनी. वहिनी, हे बनवच. बबलू, काय झालंय मला सांगशील का? एवढं काय महत्वाचं बोलायचंय तुला? वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय? सुशीलाताई अचानक घरी जावं लागते बोलते, आणि बोलतात की 1-2 दिवस तरी नाही येणार. काय? अरे बापरे, आधीच एवढा गोंधळ चालू आहे घरात, त्यात ही निघून जाणार. तुला माहितीये, सावली आत्ताच मला सुशीलाबद्दल विचारत होती. मला तर वाटतं ना, सावली वहिनीला ना सुशीलाताईबद्दल कळलं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी आणि घरच्यासाठी बरोबर. मलाही खरं तर तसंच वाटतंय. पण आपण सांगायचं का सावलीला हे सगळं? काय बोलताय वहिनी? आपण तिलोत्तमा मॅमसाठी खोटं बोलतोय. तुम्ही बघताय ना, सावली वहिनी किती काळजी घेते सारंगदादाची, आणि आपण काय करतोय? लपवाछपवी. बबलू, तुला कळत नाही, आपण हे सगळं फक्त आईंसाठी करत नाही आहोत. आपण हे सारंग आणि सावलीसाठी करतोय, त्यांच्या भविष्यासाठी करतोय. कळतंय का? मग आपण काय करायचं? नाटक चालूच ठेवायचं? अहो, हे असं खोट्या नाटकामुळे सावली वहिनी सारंगदादा एकत्र येतील, जास्त गैरसमज होतील. हो, मला पटतंय तुझं. पण मला सांग, सावलीचं लग्न झालंय, ती तिच्या संसारात सुखी आहे, तिला एक गोड अबीरसारखा मुलगा आहे. पण दुसरीकडे
सारंगचं लग्न झालेलं नाहीये, तो दुःखी आहे, हे जेव्हा सावलीला कळेल तेव्हा तिला वाईट नाही का वाटणार? अपराधाची भावना येणार नाही का तिला? तर आपण काय करायचं? नाटक चालूच ठेवायचं. हो, कारण हे नाटक सारंगने चालू केलं होतं ना, मग त्याच्या परवानगीशिवाय आपण सावलीला हे सगळं नाही सांगू शकत. वहिनी, आपण कितीही गोष्ट लपवली ना तर ही कधी ना कधीतरी समजणार. खरं सांगू का, मी त्याच दिवसाची वाट बघते, पण आपल्या तोंडून हे कळायला नको. कारण आपण सारंगला शब्द दिलाय की नाही, मग आपण तो मोडायचा नाही. ठीक आहे, जाऊन दे, आपण पुढचं पुढे बघू. परत सावली आणि सुशीलाताईबद्दल विचारणं, मग काय सांगायचं? त्याचं टेन्शन तू अजिबात घेऊ नको. सावलीला काय सांगायचं, कसं सांगायचं हे मी बघून घे. ओके, तू फक्त होला हो करायचं. आता जाऊया का, नाही तर तिला परत संशय यायचा. चल आता. हो. मार्क, येस मॅम. या डॉक्टरचा फोन का लागत नाहीये? मला फसवलं या डॉक्टरने, मला भैरवी बसेला. याला आत्ताच्या आत्ता शोधून माझ्या समोर उभं कर. त्याच्या हॉस्पिटलला शोध, त्याच्या घरी शोध. जिथे कुठे सापडेल त्याच्या मानगुटाला पकड आणि माझ्या समोर आत्ताच्या आत्ता उभं कर. राईट नाव. गो गेट हिम. ओके मॅम. थांब रे, चल मागे जा. मागे जा, उभा राहा तिकडे. बोलायचं मला तुम्हाला दोघांशी. बस बस बस, खाली बस ग. डोक्यावर उभी नको राहू. राजकुमार, कुठे होतास इतके दिवस? हा, काही फोन नाही, काही कळवलं नाही, आणि हे असा डायरेक्ट असा माझ्या समोर येऊन धमकतोयस. काय पद्धत झाली? फोनला कीपॅड आहे? व्हॉट? फोनला कीपॅड आहे का? असल्यास डायल करायचा नंबर माझा आणि कॉल करायचा. कुठेच बाबा? एवढी मोठी गोष्ट घडली भैरवी, तुला एक फोन कॉल करून सांगता नाही आला मला? कुठली गोष्ट? काय घडलं? नाटक करू नकोस. इथेच उभा राहा. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले आहे. हे तुम्हाला आवडणार नाही माहिती आहे मला, पण वहिनींना काहीतरी महत्त्वाचं काम आलं आहे. मोनिकाताई पण बाहेर गेल्या आहेत आणि सुशीलाताई पण नाही दिसल्या, म्हणून वहिनींनी मला सांगितलं. बापरे, एवढं मोठं स्पष्टीकरण? माझ्यासाठी नाश्ता वगैरे घेऊन यायची एकतर काय गरज नव्हती. मला बोलवायचं खाली, मी आले असते. पण आता आलीच तर ठेव ठेव तिथे.